नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे माझ्या ज्ञानवर्धन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपणास अगदी मोफत मिळेल. आज आपण बघणार आहे 31 मार्च 2019ची अखेर होणाऱ्या खर्चाची माहिती. अखेरची शिल्लक समग्र शिक्षा अभियानमध्ये आपल्याला जो पैसा मिळालेला आहे, तो पैसा आपण कोणत्या प्रकारे खर्च केला त्याची माहिती आपल्याला www.ssempsp.org या वेबसाईटवर भरायची आहे. त्याकरता आपल्याला गुगल क्रोममध्ये ही www.ssempsc.org टाकायचं आहे. नाहीतर इथे समजा तुमच्याजवळ लिंक उपलब्ध असेल तर त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. माझ्याकडे लिंक उपलब्ध आहे, मी लिंकवर क्लिक करतो. लिंकवर क्लिक केल्यानंतर ही लिंक क्रोमद्वारे ओपन करायची आहे. आता मी क्रोमवर क्लिक केलं आणि अशा प्रकारे www.ssempsc ही लिंक इथे ओपन झाली. अशा प्रकारे तुमच्यासमोर स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला इथे MPSP बघा, लिंकला आपण क्लिक केलं. गुगल क्रोमद्वारे ती लिंक ओपन केली. त्यानंतर बघा, इथे लिंक ओपन झाल्यानंतर इथे MPSP असं लिहिलं आहे काळ्या पट्टीमध्ये. त्याच्या बाजूला 3 रेषा दिल्या, त्यावर क्लिक करायचं आणि त्या 3 रेषावर क्लिक केल्यानंतर इथे बघा डाउनलोड, ब्लॉग्स, कॉन्टॅक्ट आणि स्कूल आला आहे. त्या स्कूलवर क्लिक करायचं आणि स्कूलवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर इथे एक फॉर्म ओपन होईल. इथे डिस्ट्रिक्ट दिला आहे. हे बघा, तुम्ही ज्या जिल्ह्याचे असाल तो जिल्हा इथे तुम्हाला भरायचा आहे. बघा, इथे आता मी अमरावती जिल्ह्याचा असल्यामुळे मी अमरावती क्लिक केलं. त्यानंतर तालुका इथे तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे. मी वरोड तालुका सिलेक्ट केला. केंद्राचे नाव, आता इथे माझं जे केंद्र आहे एकदरा आहे, मी एकदरा सिलेक्ट केलं. आणि गावाचे नाव, माझ्या शाळेच्या गावाचे नाव बाभुळखेडा आहे, मी बाभुळखेडावर क्लिक केलं. शाळेचा युडास कोड, इथे तुम्हाला शाळेचा युडास कोड टाकायचा आहे. इथे माझा युडास कोड टाकायचा आहे. त्यानंतर एकूण विद्यार्थी, माझ्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी आहे तिथे टाकायचे किंवा तुमच्या शाळेचे विद्यार्थी टाकायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी संख्येनुसार प्राप्त अनुदान, इथे तुम्हाला 10,000, 15,000 अशा प्रकारे तुम्हाला बघा, लहान शाळा असेल तर 10,000, मोठी शाळा असेल तर 15,000, 20,000, 25,000 अशा एवढ्या प्रकारचं तुम्हाला अनुदान प्राप्त झाले असेल. 10,000 असेल तर तिथं 10,000 टाका. माझ्या शाळेला 10,000 मिळाला आहे. प्राप्त अनुदानापैकी भौतिक वस्तूवर झालेला खर्च, आता तुम्ही तुमच्या शाळेमध्ये ज्या काही वस्तू खरेदी केलेल्या आहे, भौतिक वस्तू, त्या भौतिक वस्तूवर तुम्ही किती खर्च केला हा तुम्हाला लेजर बुक, कॅश बुक मध्ये पाहून तुम्हाला इथे टाकावे लागेल. प्राप्त अनुदानापैकी खेळाचे साहित्य, क्रीडा साहित्य व प्रयोगशाळा, समजा तुम्ही 10,000 रुपये अनुदानामध्ये खेळाचे साहित्य आणले आहे, समजा टेनिसचे रॅकेट, बॅडमिंटन अशा प्रकारचं काही आणले असेल, त्याच्या पावत्यावरील जी रक्कम आहे ती एकत्र करून तुम्हाला खेळाची रक्कम इथे लिहावी. वीज बिल, इंटरनेट, पाणी, शैक्षणिक उपकरणे यावर झालेला खर्च, तुम्ही शाळेचं बिल भरलं असेल, इंटरनेटचं काहीतरी सुविधा उपलब्ध करून दिली असेल शाळेला, पाण्याचं वीज बिल भरलं असेल आणि शैक्षणिक उपकरणे काहीतरी तुम्ही प्रयोगशाळेसाठी उपकरणे वगैरे असं काहीतरी खरेदी केलं असेल त्याची एकूण रक्कम इथे टाकायची आहे.
त्यानंतर विद्यमान शाळा शौचालय चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी केलेला खर्च. विद्यमान शाळा इमारत, समजा तुम्ही शाळेची डागडुगी केली असेल, रंगरंगोटी केली असेल किंवा शौचालयातलं इथं काही काम केलं असेल तर त्याकरता होणारा खर्च इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर पहा, भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार एकूण अनुदानाच्या 10% अनुदान स्वच्छ कार्य SAP उपक्रमात झालेला खर्च. आणि तुम्हाला मिळालेला जे अनुदान आहे त्यापैकी 10% अनुदान तुम्हाला स्वच्छ कार्य म्हणजे स्वच्छता करता तुम्हाला इथे उपयोग करायचा आहे. आणि एकूण खर्च तुमचा झालेला एकूण खर्च तुम्हाला इथे लिहायचा आहे. आणि एकूण खर्च झाल्यानंतर तुम्ही जी रक्कम खर्च केलेली नाही ती तुम्हाला इथे टाकायची आहे अखर्चित रक्कममध्ये. त्यानंतर मुख्याध्यापकाचे नाव व मोबाईल नंबर, इथे तुमचा मोबाईल नंबर लॉग आणि नाव टाकायचं आहे. आता इथं अभिप्राय, इथे अभिप्रायामध्ये तुम्ही आता इथे तुम्हाला झेरॉक्स झालं किंवा स्टेशनरी झालं ज्याचं इथे जो खर्च केला त्याकरता इथे कॉलम दिलेला नाही, तर इथं अभिप्राय म्हणून तुम्ही टाकू शकता की माझा स्टेशनरीवर झेरॉक्सवर वरील खर्चाव्यतिरिक्त एवढा खर्च झालेला आहे. म्हणजे तुमचा 10,000चा 15,000चा आकडा आहे तो म्हणजे बरोबर असा मिळेल. त्यानंतर तुम्हाला इथे माहिती सर्व भरल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह करायची आहे. आणि सेव्ह झाल्यानंतर तुमची जी माहिती आहे ती सेव्ह झालेली असेल आणि पुन्हा तुम्हाला ही माहिती भरायची असेल तर रिसेटवर क्लिक करायचं. आणि अशा प्रकारे तुम्ही 31 मार्च 2000 अखेरची शिल्लक किंवा झालेला समग्र हिश्श्यामधला खर्च तुम्ही इथे भरू शकता. धन्यवाद.